नमस्कार मित्रांनो, धनश्री जाधव यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत। बालमित्रांनो, आज मी तुमच्यासाठी भीमजयंतीनिमित्त अतिशय सुंदर असे भाषण घेऊन आलेले आहे। चला तर करूयात सुरुवात। नमस्कार मंडळी, आज आपण ज्या महामानवाबद्दल बोलतोय ना, ते फक्त एक नाव नाही, ते आहे संघर्षाची ज्योत, समतेचा दीप, स्वाभिमानाचा आवाज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। ज्या काळात अंधार दाटला होता, त्या काळात त्यांनी ज्ञानाची वाट पेटवली। जिथे माणसाला माणूस म्हणून मान नव्हता, तिथे त्यांनी समानतेचा ध्वज उंचावला। लहानपणी त्यांनी खूप दुःख सहन केलं, पण त्या दुःखातूनच त्यांनी ताकद घेतली। अपमान झाला तरी डोकं खाली केलं नाही, अडचणी आल्या तरी पाऊल मागे घेतलं नाही। त्यांच्या हातात तलवार नव्हती, पण लेखणी होती, आणि त्या लेखणीने त्यांनी भारताला न्यायाचा मार्ग दाखवला। बाबासाहेब म्हणाले, शिका, कारण शिक्षण म्हणजे प्रकाश। एकत्र रहा, कारण एकतेच शक्ती असते। हक्कांसाठी प्रयत्न करा, कारण प्रयत्नांशिवाय यश मिळत नाही। मित्रांनो, संविधान हे फक्त पुस्तक नाही, ते आपल्या हक्कांची ढाल आहे, आपल्या स्वप्नांची ताकद आहे। आज आपण त्यांना आठवतो, फोटोला हार घालतो, घोषणा देतो, पण खरी आदरांजली कधी मिळेल? जेव्हा आपण त्यांच्या विचारांनी जगू, एकमेकांना माणूस म्हणून मान देऊ आणि भेदभाव दूर करू। चला, मनात समतेचा दिवा लावूया, ज्ञानाचा मार्ग धरूया, आणि त्यांच्या स्वप्नातील भारत घडवूया। धन्यवाद मित्रांनो, जर तुम्हाला हा भाषणाचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा, आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। लवकरच भेटूया पुढील व्हिडिओत। तोपर्यंत तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या। टेक केअर, बाय बाय।